नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत तळणीचे मोदक। चला तर मग बघूया साहित्य। इथे मी घेते आहे बारीक रवा। 2 कप मी बारीक रवा घेणार आहे इथे। त्यामध्ये घालणार आहे थोडं मीठ आणि इथे आता मी तेलाचं मोहन घालणार आहे। तेलाचं मोहन मी थंडच घेते आहे। इथे मी साधारण पाव वाटी तेलाचं मोहन घालते आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, छान चोळून घ्यायचं आहे। व्यवस्थित चोळून घ्यायचं म्हणजे सगळीकडे मोहन लागलं पाहिजे। आणि आता आपण याला पाण्याने भिजवून घेणार आहोत। मोदक हा पदार्थ वैदिक काळापासून पौराणिक कथांमधून मध्ययुगीन संत परंपरेतून ते आजच्या काळापर्यंत सतत चालत आलेला आहे। आता मी इथे घेते आहे नारळाचा चव। इथे मी ओलं नारळ घेतलं आहे, त्याचे 2 वाट्या मी घेते आहे, 2 कप। आणि आता याच्यामध्ये घालणार आहोत आपण चिरलेला गूळ। इथे मी 1.5 कप चिरलेला गूळ घेते आहे। आणि आता याला व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत। हे बघा, आणि आता आपण याला थोड्या वेळ बाजूला ठेवणार आहे म्हणजे यातला गूळ व्यवस्थित विरघळून जाईल आहे। हे बघा, 1 तासानंतर हा गूळ पूर्ण विरघळला आहे। आता आपण याला शिजवून घेऊया। वैदिक काळात मोदकाचा उल्लेख सापडतो। काही अभ्यासकांच्या मते यज्ञसमयी देवांना नैवेद्य म्हणून तांदळाचे, गुळाचे, नारळाचे पदार्थ दिले जात। त्यातूनच मोदकासारखे लहान, गोल, लाडू सदृश्य पदार्थ प्रचलित झाले। मोदक हा आनंद देणारा नैवेद्य मानला गेला। स्कंद पुराण व गणेश पुराणामध्ये गणपतीला मोदक अर्पण केल्याचा उल्लेख आहे। हे बघा, इथे हे सारण व्यवस्थित घट्ट झालं आहे। आता आपण याच्यामध्ये जायफळ पूड आणि वेलची पूड घालणार आहोत। बघा, व्यवस्थित छान घट्ट होऊन आलाय हे। आता आपण जायफळ पूड आणि वेलची पूड घालून घेणार आहोत। आणि आपण आता याला थंड करून घेणार आहोत। थंड करायला बाजूला ठेवू आणि रवा भिजलेला आहे आपला, तर तो मळून घेणार आहोत। हे बघा, रवा छान भिजला आहे। आता याला छान मळून घेऊया। कोकणात उकडीचे मोदक प्रामुख्याने केले जातात। तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशात मोदकाला कोझू कट्टई किंवा कुदुमुलू म्हणतात। ओरिसा व बंगालमध्ये पिठा नावाचा पदार्थ जो मोदकासारखा दिसतो। त्यामुळे संपूर्ण भारतात या प्रकारचे गूळ, नारळ सारण असलेले पदार्थ अनेक शतकांपासून केले जातात। मध्ययुगीन काळात म्हणजेच संत परंपरेत मोदक हा मुख्य
नैवेद्याचा भाग होता. संत तुकाराम, नामदेव यांच्या अभंगांमध्ये मोदकाचा उल्लेख आहे. हे बघा, अशा तऱ्हेने या कळ्या घालून घ्यायच्या आहे आणि हळूहळू याला बंद करायचं आहे. हे बघा, आणि जास्तीचा भाग आता आपण काढून घेणार आहोत आणि हा झाला मोदक तयार. हे बघा, आता आपण सगळे मोदक करून घेणार आहोत. अजून एक करून दाखवते. आजच्या आधुनिक काळात मोदक केवळ धार्मिक परंपरा नाही तर सांस्कृतिक ओळख बनला आहे. अशा तऱ्हेने इथे कळ्या घालून घ्यायच्या आहेत. असं गोल फिरवत छान कळी घालायची आहे आणि हळूवारपणे याला बंद करायचं आहे हळूवारपणे. हे बघा, आणि जास्तीचा भाग आपण आता काढून घेऊ. हे बघा, मोदक तयार झाला. अशा तऱ्हेने आपण बाकीचे पण मोदक करून घेऊया. हे बघा, इथे मोदक तयार झाले आहे. आता आपण तळून घेऊ. कढईमध्ये मी तूप घेतलं आहे. इथे मी लहान कढई घेतली आहे, त्यामुळे मी एकच मोदक तळते आहे. हे बघा, छान गुलाबी रंगावर मोदक आपला तयार झाला आहे. हे झाले मोदक तयार. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.